तर नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये परत तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहे आपल्या गोरेगाव पश्चिममध्ये A to Z गणपती बघायला. आणि गाणे आपल्यासोबत आहे, आपला कुणाल भाऊ पण आपल्यासोबत आलाय. अजिबाय तर आता पहिल्यांदा आपण जाणार आहे आपल्या मोतीलाल नगरचा चिंतामणी बघायला. तर चला, बोला गणपती बाप्पा. आणि आपला राजभाऊ आज कॅमेरा भूल गए. अरे बाबा आता मागे आपण बघितला मोतीलाल नगरचा चिंतामणी. आता आपण पुढून लेफ्ट मारून आपण महाराष्ट्र मंडळाचा गणपती बघायला जाणार आहे. त्यांनी पण खूप मस्त काय केलंय गाण्यात, काय बोलतात त्याला, बुलबुलई आहे, काशीची बुलबुलई आहे. बघूया आपण कसे मिरर्स लावलेत तिकडे. तर मला एक त्याच्यामध्ये चेक करायला की कुणाल भाऊ आतमध्ये गेल्यावर काय रिएक्शन असणार आहे ते आपण रेकॉर्ड करायचं ट्राय करूया. तर आता जाऊया महाराष्ट्र मंडळामध्ये. तो युनिक काहीतरी पहिल्यांदा आम्ही बघतो गोरेगावमध्ये या टाईपचं. तर बघूया, गेल्यावरच कळणार की कसा तो देखावा आहे. तुम्हाला पण बघायला भेटेल. पण जर खरं मध्ये एक्सपिरियन्स करायचं तर तुम्ही स्वतः येऊन बघा. आपल्या आदर्श विद्यालय शाळा आहे, त्याच्या मागे अंबेमाता मंदिर आहे. त्या मंदिराच्या संकुलवरती तो गणपती बसतो आणि खूप चांगला देखावा आहे. आम्ही पण आता बघू आणि तुम्ही पण एकदा एक्सपिरियन्स करा. मोरया मंगल मूर्ती. जे भुलभुलैया होतं तो मित्रांना आता बंद ठेवले त्या लोकांनी. 7 वाजता उघडणार आहे बोलतं संध्याकाळी. आणि आता आम्ही 4 वाजता आलो इकडे. आपण मागे साईबाबा मंदिर इथला गणपती बघितला. आता आपण खजूरवाडीला गणपती बघायला जाणार आहे. तर बघू शकता आपण या मंडळात गेलो. मंडळाचं नाव खूप आधीपासून यांना खूप 70-80 वर्षाच्या आसपास झाले, 70 वर्ष यांना झाले. आणि हे लोक दरवर्षी इको फ्रेंडली मूर्ती आणतात. छोटीशी मूर्ती असते पण देखावा एक नंबर असतो. आणि तिकडे बघितलं तुम्ही झुंबर वगैरे, तो गाभारा होता तो एक नंबरच होता. आणि फोटो वगैरे आम्ही गणपतीचे काढले. आम्ही स्वतः तर नाही काढले पण फोटो गणपतीचे काढले, तुम्हाला बघायला भेटतील. खूप छान असं म्हणजे डिसेंट्स आणि मंदिरासारखं वातावरण तिकडे होतं. ॲक्च्युली आम्हाला बुलबुलैया पण तिकडे देखावा होता, ते बघायला भेटलं नाही. ते ॲक्च्युली होतं 7 वाजता चालू आणि आम्ही आलो आता 4 वाजले. तर आपण बघूया कोणत्या तरी वेगळ्या दिवशी आम्ही कव्हर करू आणि ह्याच्यात टाकायचा प्रयत्न करू. आता तुम्हाला इंस्टाच्या आपल्या रीलला बघायला भेटेल तो बुलबुलैयाचा देखावा. तर आपल्याला फॉलो केलं नसेल इंस्टा पेजला तर लवकर करा. खालती भरकट ब्लॉग्स करून आपलं इंस्टा पेज आहे, तर लवकर त्याला फॉलो करा. आणि चांगले चांगले अपडेट तुम्हाला तिकडे भेटणार आहेत. तर चला पुढे बघूया. पळून गेला आम्हाला सोडून. फ्लॅश का बाहेर काय बोलतो, सबस्क्राईब करा, लाईक करा. बोललाय भाऊ तर करा नक्की. आणि बघूया आपण आता खजूरवाडीचा आता आपण बघितला खजूरवाडीचा राजा. आता आपण चाललोय जवाहरनगरचे गणपती बघायला. सर्वात पहिला आपण बघणार आहे जवाहरनगरचा राजा, नवसाला पावणारा जवाहरनगरचा राजा. आणि तिकडे अजून 2-3 मंडळ आहेत, ते गणपती पण आपण बघूया. तर आता तुम्हाला तिकडे डायरेक्ट जवाहरनगरच्या राजाला भेटू.
चालली आहे की आमच्यामध्ये सगळं आम्ही थोडं थोडं बोलायला बघतो. कुणाल भावाला आम्ही बोललो की त्याला व्हिडिओ म्हणजे ब्लॉग तू थोडंसं कॅरी ऑन कर. तर कुणाल भाऊ नाही बोलतो, एवढा घाबरतो. त्याला जर मी बोललो जेव्हा आमचे पैसे येतील यूट्यूबचे तुला आम्ही देणार नाही, आमच्या खिशात जाणार ते बाबा. तर बघूया आता त्याचा चेहरा पडला बघा लगेच. लपून चालतोय सगळ्यांना. तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या ह्या ग्रुपमध्ये सगळ्यात फेमस कोण आहे तुम्हाला माहिती आहे. जे ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे. फेमस कोण नाही फेमस. अरे पब्लिकला माहिती आहे कोणाचे ब्लॉग कोणाला आवडतात काय. तर मी काय म्हणतो चला बघूया तुम्हाला काय वाटतं कोण नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणी लीड केला पाहिजे ते कमेंट करा. बघू कोण करते. कुणाल पाहिजे, राज पाहिजे, मी पाहिजे की आण्या पाहिजे तुम्ही सांगा. नेक्स्ट टाइम आम्ही ट्राय करू ज्या माणसाचं नाव येणार जास्ती त्या माणसालाच आम्ही ब्लॉग काढायला. राज काय बोलत होता. राज बोलतोय की 50 वर्ष 2-3 वर्ष आधी झाले ते यावर्षी 75. अरे राज इथे बोल. गेट ह्या लोकांनी मस्त बनवलं एकदम. आपला मेन गेट 50 वर्ष असतील ना तर 100. अरे 50 वर्ष झाले भावा. तुम्ही तर बघितलं असेल 64वं वर्ष होतं त्यांचं. आणि गेट वगैरे आपलं माहोल गाभारा त्याच्यामध्ये ते ऐतिहासिक एकदम असं त्यांनी हे दिलेलं, त्याला लुक दिला होता. खूप चांगला वाटलं. त्यानंतर आपल्या पुढे एक मित्र राहतो, त्याचं मंडळ आहे जवाहरनगरचा सम्राट, तो पण आपण बघितला. तो पण खूप छान वाटला. दोन्हीचं दर्शन घेतलं. तर आपण आता चाललो काकाजी नगरचा गणपती बघायला. तो पण चलचित्र त्यांचं असतं, ते आता नाही बघायला भेटणार, रात्री असतं. पण तरी तुम्हाला मी मूर्ती दाखवतो. थोडाफार काय तर बघू. दर्शन घेतलं नाही ॲक्च्युली. आम्ही पण थकले आणि आपल्या गणपतीचं विसर्जन म्हणजे ज्ञानेश्वरनगरच्या राजाचं विसर्जन आज आहे. तर 5-6 वाजले इथेच आम्हाला. तर बाकीचे गणपती आम्ही कव्हर केले नाही, जेवढे केले तेवढे केले. तुम्हाला ते बघायला भेटतील. बाकीचे आपण नंतर कोणत्या दिवशी आपण फ्री असू त्या दिवशी करू, कारण की आपलं गणपतीचं विसर्जन आहे. तर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि